भूमिकाच्या नावाने बोनस द्यायचं होतं ते काम झालंय ना? ओ ते आज करायचं होतं का? आय जस्ट फॉरगॉट, सॉरी, बट मी उद्यापर्यंत करून टाकेन ते, डोंट वरी. ते काम आजच झालंय सर. खरं म्हणजे मी त्याच्यातच बिझी होतो म्हणून यायला थोडा उशीर झाला. बघितलं सचित, माझ्या आयुष्यात आणि कामात पुढे जायचं असेल तर केशव काकांना फॉलो कर आणि त्यांच्याकडून शिक. अरे मंजिरी बहिणी, निघायचं का? नाही उशीर नको ना व्हायला म्हणून आपलं. हो हो चला निघूया. आई वेदा तयार नाही झाली अजून. मेधा बाळा चल जाऊयात आपण. चला चल. अजित चल. येस. कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये अंबिका वहिनीची जागा रिकामी आहे. पण हे लोक ती जागा मला घेऊ देणार नाहीत. कंपनी तुझ्या बाबांची आहे ना? माझ्या आजोबांची आहे ना? मग मला व्हॅल्यू का देत नाहीत हे लोक? केशव दलवाईचे तर याचा तर पत्ताच कट करून टाकणार आहे मी. हुक क्रुक. शांत हो. राग गिळून टाक बरं तुझा. आणि हे बघ, हे सगळं आपल्या हातात आहे. फक्त थोडे दिवस वाट बघ. एकदा का हे सगळं आपलं झालं ना की मग सोन्याहून पिवळं. चल. अरे स्मिताताई तुम्ही इकडे? ओ भाऊजी तुम्ही पण आश्रमात येता? अहो हो ना. अहो घरात आलेली लक्ष्मी टिकतच नाही, त्यामुळे बाबाच्या चरणावरती डोकं टेकवलं आणि आता सगळं सुरळीत चाललंय बघा. अहो एकदा तर माझा मोबाईल बंद पडला होता. बाबाने दिलेला तेल लावलं मोबाईलला आणि चमत्कार झाला आणि मोबाईल सुरू झाला बघा. जय रंगराज बाबा. जय रंगराज बाबा. अहम ब्रह्मास्मी. तुम्ही भक्तगण म्हणजे माझं विश्व आहात. परंतु तुमचं विश्व, तुमच्या आजूबाजूचं विश्व, ह्याचा पसारा प्रचंड आहे. आता या विश्वाची निर्मिती कोणी केली तर ती शक्ती, भगवंत, परमेश्वर, देव. आता हा देव
शोधायचा कुठे, तर ज्याच्या मनी शुद्ध भाव, ज्याच्या मनी शुद्ध भाव, त्याच्या मनात देव वास करतो. परंतु तो तुमच्या मनात येणार तरी कसा? गुरु गुरु वेण नाही थारा, गुरु वेण नाही मोक्ष, परंतु तो गुरु संतत्वाला पोचलेला हवा. मी सांगेन त्याप्रमाणे वागाल तर हा भवसागर सहज पार करून जा. अहम ब्रह्मास्मि. जय रंगराज बाबा. आता तुमच्यामधल्या कुणालाही काही प्रश्न असतील तर एक एक करून विचारा. बाबा, ही माझी पोरगी. ए, उभी राहा. बाबा, हो हिला ना बाहेरची काहीतरी बाधा झाली. अमावस्या पौर्णिमेला अंगात आल्यासारखं करते. चिंता करू नका. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे मीच. जय रंगराज बाबा. जय रंगराज बाबा. मी आहे सृष्टीचा निर्माण. मी आहे तुमचा पालन करता. माझ्यावर विश्वास म्हणजे साक्षात देवावर विश्वास.